बंजारा संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यात अनुसूचित जमात आणि काही राज्यात अनुसूची बाहेर असलेली भटकी जमात. बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा यासारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी ही लोक. यांचे तांडे असतात. प्रत्येक तांड्याचा एक नायक असतो आणि हे पद वंश परंपरेने चालतं आणि हा नायक तांड्याचा न्यायाधीशी असतो. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट केलं आहे, तर महाराष्ट्र राज्यात त्यांना विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगर पासून 8 ते 9 किलोमीटरवर असणारा हा तांडा, पण इथं पाण्याची समस्या मोठी आहे. गावात 4थी पर्यंत शिक्षणाची सोय आहे आणि पुढील शिक्षणासाठी मुलामुलींना 4 किलोमीटर पायी चालत शेजारील तांड्यावरील शाळेत जावं लागतं. तांड्यावर आरोग्य सेवा अद्यापही पोहोचलेली नाही, असं इथले सरपंच ओंकार राठोड सांगतात. पायंदळी, ते बी पायंदळी, इथून पायंदळी जात असं पोरं सकाळी उठतात. 9-10 वाजता शाळा असते. नाही, दवाखान्याची व्यवस्था नाही. प्रायव्हेट दवाखाने आहे असे औरंगाबादला. हॉस्पिटल कुठं इथं नाही आहे जवळपास. आकर्षक पोशाख, स्वतःची वेगळी बोलीभाषा, साधी राहणी यामुळे जीवन समृद्ध आहे, असं इथले नागरिक सांगतात. परंपरेसोबतच आता आधुनिकतेची कास धरून ही जमात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. फक्त गरज आहे ती प्रशासनानं थोडंसं लक्ष देऊन विकासाला गती देण्याची. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि विविधतेमध्ये एकता ही आपली भारताची संस्कृती आहे. विविध समाजाचे, विविध संस्कृतीचे लोक इथं एकोप्याने राहत असतात. यामधीलच एक समाज तो म्हणजे बंजारा समाज. आज मी आहे छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास 8 ते 10 किलोमीटरवर असलेल्या बेगानाईक तांड्यावरती. इथे बंजारा समाजाचे लोक अगदी सुखात आनंदात राहत आहेत. बंजारा समाज एक वेगळा समाज, ज्यांची संस्कृती वेगळी आहे, ज्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर आज माझ्यासोबत जाणून घेऊयात काय आहे त्यांच्या पद्धती, काय यांचं कसं आहे यांचं राहणं, काय आहे यांची संस्कृती, माझ्याबरोबर याच्या या स्पेशल रिपोर्टमधून. तर आत्ता मी या बेगानाईक तांड्यावरती फिरते आहे. इथली घरं आपण पाहू शकतो, अगदी साध्या पद्धतीची. मी इथून माहिती घेतली की जवळपास या तांड्यामध्ये 100 घरं आहेत आणि यातली 60% घरं ही कच्च्या पद्धतीची आहेत. तर इथे एक घर आहे, काय घराची पद्धत आहे, कशी संस्कृती आहे हे आपण पाहून घेऊयात. तर या घराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. बाहेर पाहू शकता आपल्याला इथे एक छोटीशी चूल पाहायला मिळतीये. इथे एक चूल आहे आणि त्याचप्रमाणे घराच्या बाहेर एक शेळी बांधलेली आहे. तर आत पाहूया आपण. जी चौकट आहे त्याचं लाकडी बांधकाम आहे आणि पूर्ण दगडामध्ये बांधलेलं हे घर आहे. तर हे अतिशय सुंदर असं खूप सुंदर आहे. तर इकडे आपण पाहू शकतो की बंजारा गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. तर इथं आपण पाहतोय पूर्ण मातीचं आतमध्ये बांधकाम आहे आणि एक छोटासा देवारा आपल्याला पाहायला मिळतो इथे आणि सुंदर असं किचन आहे आणि समोर इथे डब्बे लावलेले आहेत. मातीचं घर आहे, त्यामध्ये लाकडीचे कप्पे केलेले आहेत. एक जुन्या पद्धतीचं कपाट सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तुम्ही यामध्ये पाणी ठेवता वापरायला? अच्छा, ही जी आपण पद्धत पाहतोय पूर्ण इथे बांधकाम आहे आणि यामध्ये रांजण आहे आणि यामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी ठेवलं जातं आणि ते अगदी फ्रीज पेक्षाही थंड यामध्ये आपल्याला पाणी भेटतं. तर ही आहे इथल्या घरांची रचना आणि जुन्या पद्धतीचं इंजिनिअरिंग आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर पाहूयात आणखी काय आहे इथे. इथं म्हणजे पशुपालन सुद्धा केलं जातं आणि या ठिकाणी बैल आहेत, काही बैल आहेत आणि या साईडला बकऱ्या सुद्धा आहेत. माझ्या मागे जी आपण पाहू शकताय तर ही एक दगडी बांधकामातली तटबंदी आहे. आता सध्या याची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन घरांची बांधकामं या तांड्यावरती झालेली आहेत, पण अगोदर या पूर्ण तांड्याच्या भोवती अशा दगडी बांधकामाची तटबंदी होती
आणि त्या काळातील जी पद्धत होती बांधकामाची ती आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर जास्त करून इथं नवीन घरांचं बांधकाम झालेलं आहे, पण जुनी सुद्धा घरं आपल्याला इथं पाहायला मिळतात. जास्त करून दगडी बांधकामाची घरं आहेत. नवीन बांधकामासोबतच पारंपरिकतेचा सुद्धा इथे त्याला टच लाभलेला आहे. आपल्यासोबत गावातील काही तरुण आहेत, तांड्यावरील काही तरुण आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार दादा, काय नाव आहे तुमचं? कृष्णा राठोड. कृष्णा राठोड. काय करता तुम्ही? आम्ही एमजम मध्ये सिक्युरिटी जॉबला आहे. सिक्युरिटीसाठी आहे. तर गावामध्ये काय एकंदर परिस्थिती आहे? काय काय करतात लोक? रोजगार कशा प्रकारचा आहे? परिस्थिती अशी आहे की रोजगार तर जास्तीत जास्त एमजम मध्ये उपलब्ध आहे. अच्छा, एमजे मुळे जास्त लोक. हा, बाकीचे जे 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 घरचे त्यांचे माणसं ते सिटी मध्ये, कोणी सिटीत, कोणी सिटी मध्ये. कशासाठी काय काम करतात? फरशी दुकानावर. अच्छा. तर काही महिला आहेत का? महिला सगळे एमजमला. एमजमला काय करतात महिला? हे फील्डवर असं फील्ड आपलं कामगार म्हणून. अच्छा. तर मग एमजीएम सोडून आणखी कोणी महिला आहेत का कामावरती किंवा दुसरं काही असं? नाही, बाकी बस शेती करतात. अच्छा. तुमचं शिक्षण काय झालं? माझे 12वी. अच्छा. कुठे झालेलं आहे हे शिक्षण? गावामध्ये 4थी पर्यंत झालं. भिंदोन गावात 7वी पर्यंत झालं आणि 8वी ते 12वी शिवगड तांड्याला झाला. मग तुम्ही इथून शिवगड तांड्याला जे जात होता ते कसं? पायी जायचो. पायी जायचं. इथून किती किलोमीटर आहे ते? आता इथून 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर तुम्ही पायी जात होता. आणि आता काय परिस्थिती? आताची मुलं कशी जातात शाळेला? आताच जास्त बाईक आहे त्याच्यामुळे बाईकवर सोडून देतात सगळे, पण जास्त कंडिशन ते पायी जातात. आता पायी जातात मुलं. म्हणजे कितवी पर्यंतची शाळा इथं आहे? इथं 4थी पर्यंत. आणि 4थीच्या पुढचे सगळे मुलं पायी जातात? हो, भिंदोनला पायी जातात. तर आपण पाहू शकतोय की इथं फक्त 4थी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. 4थीच्या पुढील जी मुलं आहेत ती पायी 4 किलोमीटर चालत जाऊन मग पुढचं शिक्षण घेतात. तर आणखी काही आपल्यासोबत इथं लहान मुलं आहेत. दादा, काय नाव तुझं बाळ? शुभम. काय कितवीला आहे तू? 6वी. 6वीला. कुठे जातो शाळेला? कुठे जातो? शाळेचं नाव? बिंदोन. कसं जातो तू? पायी. पायी जातो. हो. किती वाजता शाळा असते मग तुझी? 9:30ला. 9:30ला. मग निघतो कितीला तू? 9, 8. 8ला निघतो. मग तू कितीला पोहोचतो? 1 घंट्यानंतर 1 तास चालत जातो. कोण कोण असतं तुझ्या सोबत? हे सगळे असतात. अच्छा, तुम्ही सगळे चालत जाता का? कोण कोण? या इकडे 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 इकडे. मला नावं सांगा तुमची. नावे सांगा बरं तुमची. काय नाव तुझं? यशवंत. तुझं? आदर्श. आदर्श. तुझं? आतिश. मग तुम्ही सगळे सोबत जाता का? मित्र आहे का तुम्ही सगळे? अच्छा. किती वाजता निघता रे तुम्ही शाळेला जायला? 9:30. तुम्ही सगळे एका वर्गात आहे? नाही, आम्ही आलो. कितवीला आहे तुम्ही? 4थी. हा, 6वी. 4थीची शाळा आहे ना आपल्या गावात. मग तुम्ही इथं नाही का जात? इथं. तुम्ही दोघे इथं जातात का? मग शाळेत काय काय किती शिक्षक आहेत तुमच्या? 12. 2 शिक्षक आणि 12 मुलं. 12 मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये. 12 विद्यार्थी आहेत इथल्या शाळेमध्ये आणि त्यामध्ये 2 शिक्षक आहेत. ठीक आहे. मग तुम्ही चालत जाता, पाय वगैरे दुखत नाही का ते तुमचे? तुमचे दुखतात? पाय दुखतात? रोज चालत जात. आणि येताना कसं येता? चालत येतात. 1 तास. 1 तास चालत जाऊन ही मुलं शाळेला जातात. म्हणजे मी पाहते इतकुशी मुलं आहेत, हे इतके चेहरे आहेत यांचे, आणि यांना फक्त प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी 4 किलोमीटर पायी चालत जावं लागतं. अतिशय धक्कादायक परिस्थिती आहे ही. नक्कीच ही बदलावी अशी अपेक्षा आहे. तर काय व्हायचंय तुम्हाला मोठं होऊन? कलेक्टर. तुला कलेक्टर व्हायचंय. आणि तुला? पोलीस व्हायचंय. तर नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही नक्की चांगला अभ्यास करा आणि नक्कीच तुम्ही व्हाल. शुभेच्छा. ओके, बाय बाय. एक मावशी मला दिसत आहेत की त्या जात्यावरती ही डाळ दळतायत. तर कुठली डाळ आहे मावशी? मला नाही. घरची डाळ आहे. काय नाव आहे? तूर डाळ आहे. हा, तूर डाळ. तर ही मग कशासाठी? तुम्ही घरी वापरायसाठी दळताय की? घरी वापरायसाठी. अच्छा. तर ही कशी दाखवा ना मला जरा. मग हे घरी मिक्सर वगैरे वापरला नाही का जात? मिक्सर किंवा गिरण वापरतो ना. अच्छा. गिरण कुठे आहे इथं जवळ? महाग आहे. जड आहे खूप.
तसं तर हा खूप जड आहे आणि जात्याचं वैशिष्ट्य म्हणजे जात्याने एक व्यायाम होतो आणि पूर्वीच्या काळी स्त्रियांना निरोगी आयुष्यासाठी आणि किंवा एक प्रकारचा व्यायाम व्हावा या दृष्टीने सुद्धा जातं वापरलं जायचं. मी एक try करते. हे पडत का नाहीये साईडवर? बघा मी केवढी डाळ दळून दिली तुमची डाळ. आम्ही काम करून थकले. सगळी डाळ दळून घेता का माझ्याकडून आता? थँक्यू खरं खूप सुंदर. 1 किलोला किती वेळ लागतो तसा? तर आपण इथे आणखी काही यांची जीवन पद्धती जाणून घेऊया. इथं मावशी चपात्या करतायत. झाला स्वयंपाक मावशी? हो चालू आहे ना. किती चपात्या करताय बरं? आता 8-9 चपात्या टाकी ती. अच्छा. तर काय चालू आहे तुमचं? कोण कोण असतं घरी? आम्ही दोघच राहतो. दोघच राहता का? हो. काय करतात मग तुमचे मिस्टर? आम्ही भाजीपाला विकत असतो. काय काय भाजी असते? बटाटे राहते, गोबी राहते, पानगोबी, फुलगोबी. मग हे सगळं तुमच्या शेतात पिकतं? शेतात पिकतो आमच्या. मग तुम्ही शेतात पण जात असाल? हो. अच्छा. मग हे सगळं इथंच विकता की बाहेर नेऊन विकता? आम्ही सिटीत विकतो. सिटीत नेऊन विकता. कोण जातं मग? आम्ही दोघं पण रोज जाता? रोज जातो आम्ही. अच्छा. सिटी मध्ये कुठे विकता तुम्ही नेऊन? शिवाजीनगरला. अच्छा. तरी किती शेती आहे तुमची? आमची शेती आहे 16 गुंठे. 16 गुंठे शेतीमध्ये तुम्ही एवढे सगळ्या भाज्या घेता? सगळ्या भाज्या घेतो. तरी किती रोज किती किलो बटाटे असतील किंवा किती हे असतील? 20 किलो बटाटे रोज. 15 किलो गोबी, 10 किलो पानगोबी, 1 कॅरेट टमाटे, 15 किलो मिरची. हे सगळं कसं घेऊन जाता तुम्ही? आम्ही मोटरसायकलीवर नेत असतो. दोघं हे सगळं घेऊन जाता? नंतर विकून मग संध्याकाळी घरी येता? संध्याकाळी 10 वाजता घरी येतो. मग जेवण वगैरे? 11 वाजता करतो जेवण. मग तुम्ही येऊन जेवण करता? हो. जेवण येऊन करता. हा. अच्छा. तर अजून आज काय स्वयंपाकामध्ये बनवताय तुम्ही? आम्ही माश्या केलो, पोळी केलो. अच्छा. हो. तर ते मावशी मी आता इथं बऱ्याच तुमच्या बायकांकडे पाहिलं की ती नाकामध्ये मोठी नथ आहे, ती का नाही घालत बरं तुम्ही? आमची नथ दुकानावर पडेल. तर मग ते एवढी मोठी नथ घालण्याच्या मागचं कारण काय? ती आमच्याच समाज आहे तसं. आणखी काय काय असतं? म्हणजे मी काही ठिकाणी बघितलं की ते केसामध्ये घालतात मोठं मोठं. आठी चोटला सगळं पण राहतो. काय म्हणतात त्याला? आठी चोटला. अच्छा. ते इथं केसामध्ये? हा. आमच्या सेवालाल महाराजचा शोभा आहे ते. अच्छा. ते आमच्या समाजचा शोभा आहे ते. त्याच्यामुळं सगळं काही आमचं आहे ते. हा. मग ते तुमच्यात अजून एक कपडे मग ओढूचुनी मग ते तुमच्यात असतं ना कपडे काही ते वेगळे सगळं आहे. लाणी पांबडी तो लाणी तर ओढूचुनी आहे का? ते आम्हाला बघायला मिळेल? हा. मग अंगावर घेतीस ना. हा का? हा. मग ते दाखवते ना. आहे का? तर आपल्याला ती जे त्यांचं कल्चरल जे ओढणी आहे ती आपल्याला आता पाहायला मिळेल. पांबडी म्हटलं जातं. हो. पांबडी म्हणतलं आम्ही. अच्छा. पांबडी जी आहे ती आपल्याला आता पाहायला मिळेल. आणि मग ते पुरुषांमध्ये सुद्धा काही असतं का? पुरुषांना म्हणजे आता तुम्ही बायकांचं हे जे घागरा वगैरे आहे, घागरा वगैरे नाही. काय म्हटलं जातं त्याला? याला पांबडी म्हणते. फेटिया. पांबडी फेटिया. हा. आठी चोटला. आठी चोटला पांबडी फेटिया. अच्छा. हे वरचं आहे. हा. हे जंपर हे. हा. मन आहे नी. ही पांबडी. बरं. हा. ही पांबडी. ही पांबडी.
ही आमचा शोभा आहे. हे शोभा आणि हे परकोर फेटिया म्हणते याला आमच्यात. काय फेटिया म्हणते म्हणतात. याला काय म्हणते फेटिया. हा हे असं आहे आमच्यात. हे असं असतं. हा. खूप खूप सुंदर दिसताय तुम्ही. ही जी आहे ती बंजारा संस्कृती आहे आणि या बंजारा संस्कृतीचं हे पारंपरिक पोशाख आहे. याला म्हटलं जातं पामडी आणि काचळी. याला काचळी फेटिया. अच्छा, पामडी, काचळी आणि फेटिया हा जो आहे पारंपरिक पोशाख आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सुंदर. हा असं हे आमच्या समाजात. खूप सुंदर. हे समाजात हे असं जर बाणा आला आपल्यात आता पण खूप काही सुंदर होणार. आमचं समाज सुधारलं समजा असं. तर मग हे तुम्ही कधी घालता? म्हणजे काही सण असेल तर घालता? सण त्योहारला. कुठले कुठले सण असतात? आमचं होळी हे आली ना. होळीला काय असतं? होळीला तर खूप काही बारसा राहतो आमचं. काय राहतं? बारसा. होळी म्हणते तर आमच्यात चांगली मोठा सण हे. किती दिवस असतं? 2 दिवस. 2 दिवस होळी असते. हो. मग त्यामध्ये काय काय करता तुम्ही? आम्ही खेळतो, नाचतो, हे टाकून. अच्छा, लापसी वगैरे बनवता का? हे टाकलं ना तर मग आम्ही खेळत असतो. मग तर पुढे याला पण जातो आम्ही. काही कचू काही भजन लचनी आकाशवाणीला. आकाशवाणीला काही स्पर्धा राहतात का याच्या? हो. अच्छा, या स्पर्धांमध्ये पण तुम्ही भाग घेता? मग तुमच्या म्हणजे बायकांचा सगळा ग्रुप असतो का? ग्रुप असतो आमच्या लोकांचा ग्रुप. 10 बायाचा ग्रुप आहे. हा आता सगळं काही हे असं पोषण राहिलं ना सगळं घालून जाणार. हे असं इथं राहते ते झुमके असे. आता हे लहान बाळीला पोरीला आणलं हे असं पोरग. आता आम्ही पण आणणार. अच्छा, तुम्ही आणून मग परत ते सगळं होळीच्या वेळेला. आता होळी आली ना? नाही, आम्ही याला जाणार महुरगडला जाणार. महुरगडला हे भेटत असतो. अच्छा, तिथून आणता का? तिथून आणतो. 5,000 लागत आहे त्याला. 5,000चा आहे पोशाख. हे पोशाख सगळं एवढं सिंग राहते त्याला. मग ते पुरुषांचं काय असतं? हे आता तुमचं झालं म्हणजे बायकांचं. पुरुषांना धोती, धोतर असतं आणि शर्ट आणि पटका लाल फेटा. तसं फेटा. अच्छा, तसं पोशाख असतो पुरुषांचा. ते फेटा. हा, म्हणजे धोतर, शर्ट आणि फेटा असं हे पुरुषांचा पोशाख आहे. मग तुम्ही कधी घालता की नाही? म्हणजे बायका घालतात होळीला, तर तुम्ही पण होळीला घालता. मग तुम्ही काय करता? तुमचं पण नृत्य असतं का? म्हणजे डान्स असतो का त्यावेळेस? तेवढं सारं मग खेळते ना. सगळे खेळतात सारा बाया माणसाचं 2 दिवस. हो. अच्छा, चांगली होळी राहते आमची. अच्छा. मग आता झालं. थँक्यू. मला काही बोनस द्या मग होळीचा. भेटेल ना पुढं. मी पाठवून देईल. आणि आम्हाला जेवायला कधी बोलवणार तुम्ही? तुमचं असं खायचं पदार्थ आहे का काही प्रसिद्ध? हो. काय आहे? आमचं बोकड्याच कार्यक्रम राहतो मॅडम. बोकड्याचा कार्यक्रम म्हणजे मटण राहतं? हा. असं बोकड्याचं राहतं तर 4-4, 5-5 बोकडे राहते आमचे समाजाचं. अच्छा. हा, आमचं देव आणेल हे आम्ही त्याला 6-7 असे बोकड्या करीत असतो. बरं. हा. मग वेगळा काही पदार्थ जो फक्त बंजारा समाजाचा आहे असं काही आहे का? आहे ना, पुरी भाजी करतो ना. पुरी भाजी? हा, पुरी भाजी करतो, शिरा करतो. अच्छा, अशा पद्धतीने होळी साजरी केली जाते. तर ठीक आहे, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आणि हा पोशाख खूप सुंदर आहे. तुमच्यावर खूप सुंदर दिसतोय. मी एकदा घेऊन पाहू का ते? घ्या ना. मग फोटो घे, व्हिडिओ घे, कसंही घे. तर हे मी घेतलंय. काय म्हणतात त्याला? पामडी म्हणतात. आणि मी जेव्हापासून पाहिलं याचं एक वेगळं आकर्षण राहिलेलं आहे मला. आणि हे घातल्यानंतर मला कसं दिसतंय मला माहिती नाही. तुम्ही कमेंट मधून नक्की सांगा. चांगला दिसतो.
छान दिसते ना मी. नक्की मी एकदा पूर्ण पोशाख ट्राय करेन. तर खूप सुंदर. थँक्यू सो मच तुम्ही जी मला माहिती दिली त्याबद्दल. आणि तुम्ही तुमचा स्वयंपाक कंटिन्यू करा. थँक्यू सो मच. हो हो हो. तर आपल्याला इथे एक मावशी दिसत आहेत. मराठी येतं तुम्हाला? काय झालं? छान भाकरी बनवताय तुम्ही चुलीवरती. तर मी ते पाहायला आले की कशाची भाकरी आहे? बाजरीची. मग तुम्ही रोज चुलीवरती जेवण बनवता का सगळं? रोज. हा. मग घरी गॅस वगैरे नाही, चुलीवरती सगळं जेवण हा बनवता? सगळं चुलीवरच करतो आम्ही. मग दिवसाच्या किती भाकरी असतात एका टाइमला? एका टायमाला दिवसा सगळ्याचे 5 माणसाचे 9. अच्छा. सगळं घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी कोण नाही, मुलगी राहते एक. अच्छा. तर तुम्ही ते सगळं जेवण चुलीवरती करा बघू. मला पाहायचं कशा भाकऱ्या बनवता तुम्ही. काय काय नाव आहे तुमची? नाव काय काय आहेत तुमची? आदित्य. आदित्य नाव आहे. तुझं? रागिनी. तुझं? वीर. कितवीला आहे तुम्ही सगळे? मी तिसरीला. तू एवढी छोटीशी तू आणि तिसरीतच आहे. कुठल्या शाळेत जाता तुम्ही? मी एमजिमला. तू एमजिमला जाते आणि तू इथल्या शाळेमध्ये जाते. अच्छा. परीक्षा झाल्या तुमच्या? नाही. नाही झाल्या? नाही झाल्या. तुमच्या झाल्या, तुमच्या नाही झाल्या. तुझं नाव काय? अरे वा, किती छान तयार होऊन आले. तुझं नाव काय आहे? आरोही. आरोही. अरे तू मगाचीच आहे का? आपल्याला भेटली होती तिथे. कितवीला तू? तिसरीला. तिसरीला आहे. कुठल्या शाळेमध्ये जाते तू? ग्रीन ग्लोब मध्ये. अच्छा. तर तुला मग तू कशी जाते इथून शाळेला? व्हॅननी. व्हॅन येते आणि तू व्हॅन मधून जाते? ही व्हॅन मधून जाते बरं शाळेला. इंग्लिश मीडियम स्कूल आहे? इंग्लिश मीडियम स्कूलला जाते तू. तुला काय व्हायचंय मोठून? इंजिनियर. इंजिनियर व्हायचंय. नक्की नक्की अभ्यास कर खूप जास्त. तो नक्की शुभेच्छा आहेत तुला. ओके. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय बाय बाय. सगळे बाय करा. बाय. तर ही आपण पाहिली जी त्यांची संस्कृती होती, जे त्यांचं राहणीमान होतं ते अगदी जवळून अगदी सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं राहणीमान असेल, त्यांची कल्चर असेल किंवा त्यांच्या ज्या पद्धती आहेत, पोशाख आहेत, हे आपल्याला अगदी जवळून पाहायला मिळालं. तर यामधून नक्कीच कळतंय माझं भारत हा विविधतेने नटलेला आहे आणि विविधतेमध्ये आमची एकता आहे. आमची सुंदरता हीच विविधतेमध्ये नटलेली आहे. अशाच रिपोर्टसाठी पाहत रहा अपडेट MH. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कोडे सोबत मी सृष्टी पाटील, छत्रपती संभाजीनगर, वेगान एक तांडा.